नमस्कार, आपण पाहत आहात प्रभात डिजिटल। आज आपण पाहणार आहोत एक कथित घोटाळा प्रकरण। ज्या कथित घोटाळा प्रकरणानं सध्या राज्यभर हादरे बसवायला सुरुवात केलेली आहे। नेमकं आहे तरी काय प्रकरण? तर हे प्रकरण आहे सातारा जिल्ह्यातील मायनी गावातील मेडिकल कॉलेज येथे कोरोना काळामध्ये मृत रुग्णांना जिवंत दाखवून त्यांच्यावर उपचार केल्याचं दाखवलं आणि त्या उपचारापोटी राज्य शासनाकडून लाखो रुपये उकळले। अर्थात हा आरोप आहे। हा आरोप केलाय मायनी येथील याचिकाकर्ते दीपक देशमुख यांनी। दीपक देशमुखांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि या याचिकेमध्ये आमदार जयकुमार गोरे, त्यांची पत्नी आणि काही सहकाऱ्यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। खरं तर हे प्रकरण दीपक देशमुख आणि गोरे इथपर्यंत ठीक होतं, पण ज्या दिवशी या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी उडी घेतली आणि त्याच दिवशी या प्रकरणाचा राज्यभर स्फोट झाला। त्यानंतर जयंत पाटलांनी विधानसभा या प्रकरणावरून दणाणून सोडली, तर जयकुमार गोरेंनी सुद्धा त्यांना तेवढ्याच ताकदीचं उत्तर दिलं। हे सगळं खरं असलं तरी हे राज्यभर गाजत असलेलं मायनी मेडिकल कॉलेजचं कथित भ्रष्टाचाराचं प्रकरण आमदार जयकुमार गोरेंना भविष्यात कुठल्या वळणावर नेणार हे पाहावं लागेल। सातारा जिल्ह्यातील मायनी येथील दीपक देशमुख यांनी आमदार जयकुमार गोरे यांनी मृत रुग्णांना जिवंत दाखवून त्यांच्यावर उपचार केल्याचं भासवत त्यापोटी महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून लाखो रुपये उकळल्याचा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती। पहिल्या सुनावणीवेळी न्यायालयानं या याचिकेची दखल घेऊन सातारा एसपींना हजर राहण्याबाबत तोंडी आदेश दिले होते। त्यानंतर याच प्रकरणावरून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभा दणाणून सोडली होती। जयंत पाटील नेमकं काय म्हणाले ते पाहूयात। असं अध्यक्ष महोदय, चांगल्या माणसांचं, चांगलं काम करणाऱ्या माणसाचं नाव घ्यायचं असतं। काही उद्योग करणाऱ्या माणसाचं नाव घ्यायला मला बरीच काम आहेत दुसरी। आणि अध्यक्ष महोदय, त्यामुळे माझी आपल्याला विनंती अध्यक्ष महोदय की अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्र्यांनी आणि आरोग्य मंत्र्यांनी तात्काळ यांच्यावर ऍक्शन करावी आणि तुमचा फारच आग्रह असेल तर या गोरे साहेबांनीच हा उद्योग केलाय, त्यांच्यावर लवकरात लवकर ऍक्शन करावी अशी आमची विनंती आहे। पाटील यांनी केलेल्या आरोपाला आमदार गोरे यांनी देखील जोरदार उत्तर दिल्यानं या प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलं होतं। पाहुयात आमदार गोरे काय म्हणाले ते। इकडून तिकडून बोलण्यापेक्षा एवढ्या मोठ्या ज्येष्ठ सदस्यांनी थोडी वस्तुस्थितीची माहिती घेतली असती आणि मग सभागृहामध्ये आपण बोलला असता तर मला अधिकचा आनंद झाला असता। पाटील गोरे यांच्या जुगलबंदीमुळे या प्रकरणाला राजकीय वास असल्याची शक्यता होती। दरम्यानच्या काळात आमदार गोरे देखील या प्रकरणात तथ्य नसल्याचं सांगण्याचा प्रयत्न करून आपण निर्दोष असल्याचं वातावरण तयार करत होते। किती केसेस घालू दे, किती आलो जाऊ दे, मी सांगू दे, 22 तारखेला बघा, 26 ला बघा, 27 ला बघा, सांगितलं ना काही सगळं बघायचं मला असतं। मात्र दिनांक 22 जुलै रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयानं हे सगळे अंदाज फोल ठरवून हे प्रकरण गंभीर असल्याचा निर्वाळा दिला। राजकीय दबावापोटी आमदार गोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल न करणाऱ्या पोलिसांना न्यायालयानं क्लीन बोल्ड करून कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करताना गोरे यांच्यावर झालेल्या आरोपांना गांभीर्याने घ्या व पडताळणी अंती एकाही कागदपत्रात सत्यता आढळल्यास तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानं आमदार गोरे यांच्यासोबत वडूज पोलिसांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा एकदा जयंत पाटील यांनी आमदार गोरे यांच्यावर निशाणा साधत न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत असल्याचं म्हटलंय। पाहुयात काय म्हणाले जयंत पाटील। मायनी नावाच्या गावात हॉस्पिटल मेडिकल कॉलेज आहे, त्याचे ते मला वाटतं काही पदाधिकारी आहेत। कोर्टाने जर अशी भूमिका घेतली असेल तर कोर्टाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत। एका बाजूला न्यायालयाने ताशेर ओढले तर दुसऱ्या बाजूला टीकेचा मारा होत असताना एरवी छोट्या मोठ्या गोष्टींसाठी पत्रकार परिषदा घेणारे आमदार जयकुमार गोरे या विषयावर मात्र बोलणे टाळत असल्याचं व गेले काही दिवस त्यांची नरमलेले बॉडी लँग्वेजमुळे राज्यात वेगळीच चर्चा सुरू आहे।